तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनते काही ताना टोना नामस्मरणा वाचून काया वाचानी मने धाले चिंतने डुलती नेनते काही ताना टोना नामस्मरणा वाचून निळामणे विरक्त देही आठवचे नाही विषयांचा नेनते काही ताना टोना नामस्मरणा वाचून समचरण सरोजं साम्रलीलाम्बुदाम जगतनीतपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाचा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुगा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वस्तू आता श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता रायगडी मंदिरे बसे माझा राजा रायगडी मंदिरे बसे माझा राजा चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनते काही ताना टोना नामस्मरणा वाचून प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग याच्यावर भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न साधू नवे नवे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शोभांचे आध्यात्मिक अध्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य श्री संत निळोबाराय यांचा चार चरणाचा आणि संतांचं लक्षण सांगणारा अभंग सेवे करता घेतलेला आहे विठाला प्रस्तुत अभंगाद्वारे निळोबाराय संतांचं लक्षण सांगतात संतांचं लक्षण सांगण्याचा अधिकार त्यालाच असतो की जो स्वतः अधिकवर संत आहे एखाद्याचं वर्णन करण्याचा अधिकार त्यालाच असतो त्या वर्णनाचा वर्णन करण्याचा तो अधिकारी आहे या अभंगामध्ये निळोबाराय सांगतायत की संत म्हणावं कोणाला आणि संत म्हणायचं कोणाला संत त्यालाच म्हणावं की जो त्या ठिकाणी त्याचा हेतू त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे भगवान परमात्म्याशिवाय ते दुसरं काही जाणत नाही फक्त भगवान परमात्मा त्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी साठवलेला आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्या भगवान परमात्म्याची भक्ती जो त्या ठिकाणी भगवत भक्त कायेनं आणि वाचेनं आणि मनानं करतो त्याला त्या ठिकाणी निळोबाराय संत असं म्हणतात या अभंगामध्ये निळोबाराय संतांचं लक्षण सांगतायत उर्वरित वेळेमध्ये त्या ठिकाणी 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे 1 तासामध्ये आपण या अभंगावरती त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत।